नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सर्कल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6, 7, 8, 9 असे एकूण 4 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 6 येथे मी फिगर मोठी काढून घेतलेली आहे. पहा, येथे आपल्याला 2 सर्कल दिलेले आहेत. एक मोठे सर्कल आहे आणि एक लहान सर्कल आहे. मोठ्या सर्कलचा सेंटर पॉईंट M आहे आणि छोट्या सर्कलचा सेंटर पॉईंट N आहे. हे दोन्ही सर्कल एकमेकांना इंटरनली टच होत आहेत टी पॉईंटमध्ये. या मोठ्या सर्कलची रेडियस आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेली आहे आणि लहान सर्कलची रेडियस आपल्याला 2.5 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे या मोठ्या सर्कलची रेडियस या लहान सर्कलसाठी टँजंट झालेली आहे. बरोबर आहे. तर येथे आपल्याला या माहितीच्या आधारे या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MT. पहा, MT हा सेगमेंट टी हा पॉईंट सर्कलवर आहे, मोठ्या सर्कलवर, म्हणजे MT ही रेडियस होईल. बरोबर आहे. MT रेडियस आहे ती 9 सेंटीमीटर आहे. म्हणजे MTची लेंथ किती असणार आहे? 9 सेंटीमीटर. ही लेंथ आपल्याला काढता येईल 9 सेंटीमीटर. नंतर MN ही लेंथ काढायची. पहा, हा टचिंग पॉईंट आणि या 2 सर्कलचे सेंटर पॉईंट एकाच लाईनवर असतात. बरोबर आहे. हे आपल्याला माहिती आहे. पहा, हे तीनही पॉईंट एका लाईनवर आहेत. MT ही रेडियस आहे, टोटल 9 सेंटीमीटर आहे आणि या छोट्या सर्कलची रेडियस ही TN म्हणजे किती आहे? 2.5. पहा, हे डिस्टन्स आहे 2.5. टोटल आहे 9. म्हणजे 9मधून एवढे मायनस केले आपण 2.5 तर ही लेंथ मिळेल आपल्याला 6.5. बरोबर आहे. कारण ही टोटल रेडियस आहे मोठ्या सर्कलची 9 आहे, त्यातून हे मायनस केले म्हणजे आपल्याला MNची लेंथ 6.5 मिळेल. पहा, MNची लेंथ किती असणार आहे? 6.5. फाइंड द मेजर ऑफ अँगल NSM. पहा, NSM हा अँगल छोट्या सर्कलसाठी NS ही रेडियस आहे आणि RM ही टँजंट आहे. बरोबर आहे. म्हणजे टँजंट थेरमनुसार येथे 90 डिग्रीचा अँगल होतो. म्हणजे हा अँगल किती असणार आहे? 90 डिग्री. पहा, नंतर आपल्याला MS इज टू SR. पहा, MS आणि SR या 2 लेंथ फाइंड आउट करायच्या आहेत आणि त्यांचा रेशो घ्यायचा आहे. पहा, MSची लेंथ कशी काढता येईल? ती 6.5 मिळेल. ही छोट्या सर्कलसाठी रेडियस आहे म्हणजे 2.5. येथे राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे ही लेंथ काढता येईल आपल्याला. बरोबर आहे. पायथागोरस थेरम अप्लाय करून SMची लेंथ काढता येईल. पहा, RM म्हणजे काय आहे? रेडियस आहे. ही लेंथ माहिती होईल आपल्याला. मग RMमधून आपण ही लेंथ मायनस केली तर आपल्याला RS मिळेल. बरोबर आहे. आणि नंतर आपल्याला या दोन्ही लेंथ मिळाल्यानंतर आपण रेशो घेऊ शकतो. पहा, सॉल्व करूया. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MT. पहा, MT ही रेडियस आहे. बरोबर आहे. ही रेडियस आहे आणि रेडियस आपल्याला मोठ्या सर्कलची 9 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे MTची लेंथ किती आहे? 9 सेंटीमीटर. पहा, पहिल्याचा आन्सर काय येईल? MT इक्वल टू 9 सेंटीमीटर. रिझन काय लिहिणार? रेडियस ऑफ लार्जर सर्कल किंवा बिगर सर्कल आणि रेडियस 9 आहे म्हणून दिलेलं आहे आपल्याला. म्हणून MTची लेंथ किती आहे? 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN. MNची लेंथ फाइंड आउट करायची आपल्याला. पहा, TN आणि M हे तीनही पॉईंट एका लाईनवर असतात. टचिंग पॉईंट आणि सर्कलचे सेंटर पॉईंट एकाच लाईनवर असतात, हे आपल्याला माहिती आहे. पहा, हे 2 सर्कल इंटरनली टच झालेले आहेत या टी पॉईंटमध्ये. म्हणजे टी पॉईंट आणि या सर्कलचे सेंटर पॉईंट एकाच लाईनवर असतात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे TN आणि M एकाच लाईनवर आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो, TMची लेंथ किती आहे? TN प्लस NM. TNची लेंथ किती आहे? TM. पहा, ही TMची लेंथ TN प्लस NM. TN प्लस NM. कशामुळे? कारण हे तीनही पॉईंट एका लाईनवर आहेत. TNM. TM म्हणजे काय आहे? रेडियस आहे. बरोबर आहे. मोठ्या सर्कलची आपल्याला रेडियस 9 आहे. 9 सेंटीमीटर मोठ्या सर्कलची रेडियस आहे. म्हणजे TMची लेंथ किती आहे? 9. पण TN काय आहे? छोट्या सर्कलची रेडियस आहे ती 2.5 आहे.
हे दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे TN ची लेंथ किती 2.5. आता NM म्हणजे काय MN ही लेंथ मिळेल आपल्याला यावरून. देअरफॉर MN ची लेंथ किती मिळेल 9 - 2.5. देअरफॉर MN = 6.5 सेंटीमीटर. MN ची लेंथ फाइंड आउट केली आपण, MT ची लेंथ फाइंड आउट केली. आता आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. NSM हा अँगल किती असेल. NS म्हणजे छोट्या सर्कलची रेडियस आहे आणि ही टँजंट आहे, म्हणजे हा अँगल 90 आहे. बरोबर आहे. NSM हा अँगल 90 आहे. इथे आपण तिसऱ्याचा आन्सर कसं लिहिणार. ड्रॉ NS. स्मॉलर सर्कलची NS रेडियस आहे आणि सेगमेंट RM ही टँजंट आहे. बरोबर आहे. सेगमेंट MR is a tangent to the smaller circle. छोट्या सर्कलसाठी सेगमेंट MR ही टँजंट आहे and NS is a radius. आणि छोट्या सर्कलची NS ही रेडियस आहे. बरोबर आहे. हा सेंटर पॉईंट N आहे आणि S पॉईंट या छोट्या सर्कलवर आहे, म्हणजे NS ही रेडियस आहे. देअरफॉर अँगल येथे होणार अँगल NSM, अँगल NSM किती असणार आहे 90 डिग्री. हा आपण टँजंट थेरम पाहिलेला आहे. रिझन काय लिहिणार टँजंट थेरम. या 3 प्रश्नांची आन्सरे आपण काढलेली आहेत. आता रेशो MS आणि SR. MS ही लेंथ आणि SR ही लेंथ यांचा रेशो घ्यायचा आपल्याला. MN ची लेंथ फाइंड आउट केली आपण 6.5 आली. बरोबर आहे. आणि ही रेडियस किती आहे 2.5 आहे. म्हणजे या ट्रायंगलमध्ये हा राईट अँगल ट्रायंगल होईल. या ट्रायंगलमध्ये या 2 साईड माहिती आहेत, म्हणजे MS ची लेंथ आपल्याला काढता येईल. बरोबर आहे. याचा आन्सर कसं लिहिणार आपण. MS इज टू SR हा रेशो काढायचा आपल्याला. हा रेशो किती असेल. या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल NSM. नाऊ इन ट्रायंगल NSM या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करू, म्हणजे MN² = NS² आणि प्लस MS². MN ची लेंथ आपण फाइंड आउट केलेली आहे 6.5 आहे. 6.5 स्क्वेअर. NS ची लेंथ म्हणजे या छोट्या सर्कलची रेडियस 2.5 आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. त्याचा स्क्वेअर आणि प्लस MS. आता यावरून आपल्याला MS मिळेल. बरोबर आहे. MS² ॲज इट इज. 6.5चा स्क्वेअर तो येणार आहे 6.5चा स्क्वेअर म्हणजे 6.5 × 6.5. शेवटी 5 आहेत. आपण स्क्वेअर कसा करतो ही ट्रिक माहिती आहे आपल्याला. येथे 25, 6 नंतरचा नंबर 7 आणि 7 × 6 म्हणजे 42 पॉईंट येथे येईल. बरोबर आहे. 6.5चा स्क्वेअर हा येणार आहे. 25चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 25चा स्क्वेअर 625 असतो. बरोबर आहे. पॉईंट कुठे येईल येथे, 6.25 आणि प्लस MS². यावरून MS² ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 42.25 मधून हे मायनस करावं लागतील 6.25. 42.25 यातून मायनस करणार 6.25. हे 0 सबट्रॅक्शन करायचे आपल्याला. 6 आणि 3 36. आन्सर काय येणार आहे 36. MS² = 36.0 म्हणजे 36. आपल्याला MS पाहिजे, मग स्क्वेअर रूट घेऊ आपण. स्क्वेअर निघून जाईल, फक्त MS राहील आणि 36चा स्क्वेअर रूट 6.
सेंटीमीटर. पहा एम एसची लेंथ काढली आपण. एम एस किती मिळेल आपल्याला 6. एम एसची लेंथ काढली. आर एम म्हणजे काय, मोठ्या सर्कलची रेडियस आहे. ही रेडियस किती आहे 9 आहे. यावरून आपल्याला या 9मधून हे 6 मायनस केले तर आर एसची लेंथ मिळेल. बरोबर आहे. नाऊ एम आर. एम आर म्हणजे काय, आर एस प्लस एम एस. आर एस प्लस एम एस. देअरफॉर एम आर म्हणजे रेडियस 9 आहे. आर एसची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि प्लस एम एसची आपण लेंथ काढली 6. देअरफॉर आर एस ही लेंथ किती मिळेल आपल्याला 9 मायनस 6 म्हणजे देअरफॉर आर एस इक्वल टू 3 सेंटीमीटर. पहा एम एसची लेंथ फाइंड आउट केली, आर एसची लेंथ आपण फाइंड आउट केली. आता आपल्याला रेशो पाहिजे एम एस अपॉन एस आर. नाऊ एम एस अपॉन एस आर हा रेशो किती येणार आहे. एम एसची लेंथ 6 आहे आणि आर एसची लेंथ 3 आहे. पहा 6ला 3ने डिवाईड केलं तर 2 होईल. बरोबर आहे. 2 आणि ते 1 म्हणजे 2/1. यालाच आपण असं लिहू शकतो एम एस इज टू एस आर इक्वल टू 2:1. हा रेशो मिळाला आपल्याला 2:1. पहा पहिल्या 3 प्रश्नाचे आन्सर याप्रमाणे आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर रेशोचा आन्सर हे आहे. हा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. येथे 2 सर्कल आहेत, ते एक्सटर्नली टच होत आहेत झेड या पॉईंटमध्ये. पहा या सर्कलचा सेंटर पॉईंट एक्स आहे आणि या सर्कलचा सेंटर पॉईंट वाय आहे. झेड या टचिंग पॉईंटमधून एक सिकॅन काढलेली आहे आपण. ती या सर्कलला ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आणि या सर्कलला बी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे. तर आपल्याला प्रूफ करायचं आहे ही रेडियस आणि ही रेडियस पॅरलल आहेत, म्हणजे एक्स ए पॅरलल बी वाय हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा ॲक्टिव्हिटी पूर्ण करत प्रूफ करायचं आहे आपल्याला. ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे आपल्याला. ड्रॉ सेगमेंट एक्स झेड. पहा ही डॉटेड लाईन म्हणजे काय आहे, कन्स्ट्रक्शन आहे. बरोबर आहे. ड्रॉ सेगमेंट एक्स झेड. हा सेगमेंट काढला तर आपण हा काढणार वाय झेड. बरोबर आहे. येथे काय लिहिणार अँड वाय झेड. नंतर प्रूफ बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कलचा थेरम काय आहे, हे दोन्ही सेंटर पॉईंट आणि हा टचिंग पॉईंट एका लाईनवर असतात. बरोबर आहे. म्हणजे कोलिनियर पॉईंट असतात. एक्स झेड अँड वाय हे 2 सेंटर एक्स आणि वाय आणि हा टचिंग पॉईंट हे कसे आहेत, कोलिनियर. आर इथे लिहिणार आपण कोलिनियर म्हणजे एकाच लाईनवर आहेत. अपोजिट अँगल पाहिजेत आपल्याला. एक्स झेड ए, एक्स झेड ए हा अँगल. तर अपोजिट अँगल कोणता, हा आहे बी झेड वाय. इथे काय लिहिणार आपण अँगल बी झेड वाय. पहा हे 2 अँगल अपोजिट अँगल आहेत म्हणून कॉन्ग्रंट आहेत. पहा नंतर हा अँगल आणि हा अँगल हे अपोजिट अँगल आहेत, कॉन्ग्रंट आहेत. समजा यांची व्हॅल्यू आपण ए घेऊ. पहा हा अँगल ए आहे आणि हा पण अँगल ए आहे, यांचं मेजरमेंट कारण कॉन्ग्रंट आहेत. बरोबर आहे. सपोज 1 नंबर. नंतर सेगमेंट एक्स ए. पहा एक्स ए हा सेगमेंट आणि एक्स झेड हा सेगमेंट हे काय आहेत, कॉन्ग्रंट आहेत. पहा हा सेगमेंट आणि हा सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत. कशामुळे, कारण त्या दोन्ही पण रेडियस आहेत या सर्कलच्या. बरोबर आहे. म्हणजे रेडियस असल्यामुळे हे दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत. इथे काय लिहिणार आपण रेडाय. पहा रेडियसचं अनेक वचन रेडाय आहे. इथे 2 रेडियस आहेत म्हणून रेडियस लिहायचं नाही आपल्याला. रेडाय ऑफ सेम सर्कल. पहा एकाच सर्कलच्या त्या रेडियस आहेत म्हणून त्या कॉन्ग्रंट आहेत. पहा जर आपण या ट्रायंगलचा विचार केला, ट्रायंगल एक्स ए झेड या ट्रायंगलमध्ये या 2 साईड कॉन्ग्रंट आहेत. याचा अर्थ हे 2 अँगल कॉन्ग्रंट आहेत. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे. बरोबर आहे. या अँगलचं जे मेजरमेंट आहे तेच या अँगलचं आहे. कारण आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम आपण पाहिलेला आहे. कॉन्ग्रंट साईड्स समोरील अँगल कॉन्ग्रंट असतात. या 2 साईड कॉन्ग्रंट असल्यामुळे
हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. पहा अँगल एक्स ए झेड या ट्रायंगलमधला हा अँगल, तर हा अँगल एक्स झेड ए, अँगल एक्स झेड ए. इथे काय लिहिणार आपण? अँगल एक्स झेड ए. दोघांची व्हॅल्यू ए, ही व्हॅल्यू आपण ए घेतलेली आहे, ही पण व्हॅल्यू ए आहे आणि हा अँगल याला कॉन्ग्रंट आहे, म्हणजे हा पण अँगल एचा आहे, बरोबर आहे. पहा सेगमेंट वाय बी कॉन्ग्रंट. वाय बी म्हणजे काय आहे? या सर्कलची रेडियस आहे, बरोबर आहे. ही रेडियस कॉन्ग्रंट असेल या रेडियसला, कारण एकाच सर्कलच्या त्या रेडियस आहेत झेड वाय, बरोबर आहे, किंवा वाय झेड. वाय बी कॉन्ग्रंट वाय झेड. इथे सेगमेंट लिहा, सेगमेंट वाय झेड. रिजन रेडाय ऑफ सेम सर्कल. पहा आता ट्रायंगल बी वाय झेड या ट्रायंगलचा विचार केला तर या दोन साईड इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत. याचा अर्थ हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. कॉन्ग्रंट साईड समोरील अँगल हे कॉन्ग्रंट असतात, म्हणजे आयसोस्कल्स ट्रायंगल थेरमनुसार हा अँगल ए आहे तर हा पण अँगल ए आहे. म्हणजे अँगल बी झेड वायला हा अँगल वाय बी झेड कॉन्ग्रंट आहे, अँगल वाय बी झेड. पहा इथे लिहिणार आपण अँगल वाय बी झेड इक्वल टू ए. पहा या चारही अँगलचं मेजरमेंट आपण ए म्हणून दाखवलेले आहेत. पहा येथे आपण हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले, नंतर हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले, आता हे अँगल दोन कॉन्ग्रंट दाखवले. म्हणजेच काय? हा अँगल सर्वांचं मेजरमेंट ए आहे, म्हणजे चारही अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगलचा विचार केला आपण, हा अँगल आणि हा अँगल, तर काय होईल? ही ट्रान्सव्हर्सल होईल आणि या दोन साईड आहेत, परंतु हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे हे अल्टरनेट अँगल आहेत, ते कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे ही ट्रान्सव्हर्सल, तर या दोन साईड पॅरलल होतील, बरोबर आहे. एक्स ए आणि बी वाय या दोन रेडियस पॅरलल आहेत. फ्रॉम 1 to 3. पहा येथे रिझन काय लिहिणार आपण? आयसोस्कल ट्रायंगल थेरम. पहा हे 3 नंबर, हे 2 नंबर आणि हे 1 नंबर, या 3 वरून आपण काय लिहू शकतो? 1 मध्ये आपण हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले, 2 मध्ये आपण हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले आणि 3 मध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले. याचाच अर्थ हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे, कारण ते अल्टरनेट अँगल होतील. अँगल एक्स ए झेड हा अँगल कॉन्ग्रंट आहे वाय बी झेडला, अँगल वाय बी झेड. पहा म्हणजे हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट असल्यामुळे या दोन साईड पॅरलल आहेत, बरोबर आहे, कारण हे अल्टरनेट अँगल होतील. रेडियस एक्स ए पॅरलल रेडियस वाय बी. येथे रिझन काय लिहिणार आपण? हे दोन अँगल अल्टरनेट आहेत, बरोबर आहे. ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि या दोन पॅरलल लाईन होतील मग, कारण हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. येथे रिझन लिहिणार अल्टरनेट अँगल्स टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे दोन सर्कल आहेत, ते एकमेकांना इंटरनली टच झालेले आहेत झेड या पॉईंटमध्ये. पहा छोट्या सर्कलचा सेंटर पॉईंट एक्स आहे आणि या मोठ्या सर्कलचा सेंटर पॉईंट वाय आहे. या झेड पॉईंटमधून आपण एक कॉर्ड काढलेली आहे, मोठ्या सर्कलला कॉर्ड काढलेली आहे बी झेड. ही कॉर्ड या छोट्या सर्कलला ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? ए एक्स ही छोट्या सर्कलची रेडियस आहे आणि बी वाय ही मोठ्या सर्कलची रेडियस आहे. तर या दोन रेडियस एकमेकांना पॅरलल आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट दाखवावं लागेल, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल होतील, ही ट्रान्सव्हर्सल होईल, म्हणजे या दोन साईड पॅरलल होतील, बरोबर आहे. पहा समजण्यासाठी आपण मोठी फिगर काढलेली आहे. पहा मोठ्या सर्कलचा सेंटर पॉईंट वाय आहे आणि छोट्या सर्कलचा सेंटर एक्स आहे आणि हे दोन सर्कल इंटरनली टच होत आहेत झेड या पॉईंटमध्ये. आपल्याला माहिती आहे हा टचिंग पॉईंट आणि हे सर्कलचे दोन पॉईंट एकाच लाईनवर असतात, बरोबर आहे. म्हणजे हे तीनही पॉईंट एका लाईनवर आहेत.
पहा हे तीनही पॉईंट एका लाईनवर असतात. आपण जॉईन करून घेऊ. पहा आता आपल्याला दोन ट्रायंगल मिळालेले आहेत. हा एक छोटा ट्रायंगल, हा ट्रायंगल आणि एक मोठा ट्रायंगल, बरोबर आहे. छोट्या ट्रायंगलमध्ये AX ही रेडियस आहे छोट्या सर्कलची आणि XZ ही पण रेडियस आहे, बरोबर आहे. या दोन रेडियस असल्यामुळे कॉन्ग्रंट आहेत. या साईड कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे या ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे, कारण आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. आता मोठ्या ट्रायंगलमध्ये पहा BY ही मोठ्या सर्कलची रेडियस आहे आणि ZY ही मोठ्या सर्कलची रेडियस आहे. म्हणजे या दोन रेडियस इक्वल असल्यामुळे हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील. हा अँगल आणि हा अँगल, बरोबर आहे. म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. याचाच अर्थ हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. तीनही अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील. म्हणजे हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणजे या दोन साईड पॅरलल आहेत. प्रूफ पहा हे सेंटर पॉईंट आणि टचिंग पॉईंट एका लाईनवर असतात. हेअर Y, X आणि Z हे तीनही पॉईंट एका लाईनवर आहेत, बरोबर आहे. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स हा आपण थेरम पाहिलेला आहे. सर्कल इंटरनली जरी टच होत असतील किंवा एक्सटर्नली जरी टच होत असतील तरी त्यांचा टचिंग पॉईंट आणि सर्कलचे सेंटर हे एका लाईनवर असतात. ड्रॉ पहा 3 पॉईंट लाईनवर आहेत, तो सेगमेंट आपण जॉईन करून घेतला. ड्रॉ सेगमेंट YZ. त्यामुळे या छोट्या सर्कलमध्ये एक ट्रायंगल तयार झालेला आहे आणि मोठ्या सर्कलमध्ये एक ट्रायंगल तयार झालेला आहे, बरोबर आहे. इन ट्रायंगल XAZ पहा या ट्रायंगलमध्ये AX आणि XZ या रेडियस आहेत, बरोबर आहे. AX कॉन्ग्रंट आहे XZ ला, कारण रेडाय ऑफ सेम सर्कल. पहा या ट्रायंगलचा विचार केला तर या दोन साईड कॉन्ग्रंट असल्यामुळे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. देअरफॉर अँगल XAZ कॉन्ग्रंट आहे अँगल XZA. पहा XAZ कॉन्ग्रंट आहे अँगल XZA. आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. पहा हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले आपण. सपोज 1 नंबर. आता मोठ्या ट्रायंगलचा विचार करू. 9 इन ट्रायंगल तो मोठ्या सर्कलमध्ये आहे, म्हणजे YBZ या ट्रायंगलमध्ये. पहा YB ही रेडियस आहे आणि YZ ही पण रेडियस आहे, बरोबर आहे. म्हणजे YB कॉन्ग्रंट आहे YZ. रेडाय ऑफ सेम सर्कल. पहा मोठ्या ट्रायंगलमध्ये या दोन साईड कॉन्ग्रंट असल्यामुळे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. हा B अँगल आणि हा Z अँगल, बरोबर आहे. देअरफॉर B अँगल म्हणजे अँगल YBZ कॉन्ग्रंट आहे अँगल YZB. हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले. हा Z अँगल या दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे. या ट्रायंगलमध्ये पण Z अँगल आहे आणि या ट्रायंगलमध्ये पण Z अँगल आहे. फक्त आपण नावे वेगवेगळे घेतलेले आहेत. YZB या अँगलची रीडिंग आपण असेही करू शकतो XZA, बरोबर आहे, कारण हे 3 पॉईंट लाईनवर आहेत आणि हे पण 3 पॉईंट एकाच लाईनवर आहेत. त्यामुळे आपण YZB एवढ्या अँगलला आपण XZA असं लिहू शकतो. YZB म्हणजेच आपण काय लिहू शकतो, देअरफॉर अँगल YBZ कॉन्ग्रंट आहे अँगल YZB. हा अँगल YZB असं न लिहिता आपण XZA असं लिहू. म्हणजे काय होईल, त्या छोट्या ट्रायंगलचा अँगल होईल, बरोबर आहे. XZA असं का लिहिलं आपण, कारण येथे XZA आहे. या दोन्ही ट्रायंगलमध्ये Z अँगल आहे, परंतु येथे या स्वरूपात लिहिलेला आहे. येथे Z अँगल आपण या स्वरूपात लिहिला आहे,
म्हणजे आपण असं लिहू शकतो. रिझन काय लिहिणार, हे 3 पॉईंट लाईनवर आहेत, वाय एक्स झेड, त्यामुळे आपण असं लिहिलेलं आहे. आणि हे 3 पॉईंट लाईनवर आहेत, एकाच लाईनवर आहेत, कोलिनियर आहेत, बी डॅश ए डॅश झेड, त्यामुळे आपण असं लिहिलेलं आहे. बरोबर आहे. हे सपोज 2 नंबर. फ्रॉम 1 अँड 2 राईट साईड इक्वल आहेत, म्हणजे लेफ्ट साईड इक्वल असतील. बरोबर आहे. देअरफॉर अँगल एक्स ए झेड कॉन्ग्रंट आहे अँगल वाय बी झेड, म्हणजे हा अँगल एक्स ए झेड या अँगलला आपण कॉन्ग्रंट दाखवला, परंतु ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल होतील. बरोबर आहे. तर या दोन साईड पॅरलल होतील. फ्रॉम 1 अँड 2. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट असल्यामुळे या दोन साईड पॅरलल आहेत. देअरफॉर सेगमेंट ए एक्स पॅरलल आहे सेगमेंट बी वाय. करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते, म्हणून करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे लाईन यल ही या सर्कलला पी पॉईंटमध्ये टच होत आहे. आर एस ही कॉर्ड आहे या सर्कलची. आर एसची लेंथ आपल्याला 12 दिलेली आहे आणि ओ पी ही रेडियस आहे, परंतु क्यू हा सेंटर पॉईंट आहे या रेडियसचा, म्हणजे ओ क्यू आणि क्यू पी या लेंथ इक्वल आहेत आणि आर एस पॅरलल यल. आर एस ही कॉर्ड या लाईनला पॅरलल आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. तर या सर्कलची रेडियस किती असेल, आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची. या सर्कलची रेडियस किती असेल. रेडियस म्हणजे काय होईल, ही ओ पी ही पण रेडियस आहे आणि ओ आर ही पण रेडियस आहे. बरोबर आहे. म्हणजे ओ आर आपण जॉईन करून घेऊ, ही पण रेडियस आहे, ओ पी पण रेडियस आहे. आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे रेडियस काय आहे ती फाइंड आउट करायची. या दोन लाईन पॅरलल आहेत, परंतु ही ओ पी रेडियस आहे आणि ही टँजंट आहे, त्यामुळे येथे 90चा अँगल होतो, येथे 90चा अँगल होतो, परंतु या दोन साईड पॅरलल आहेत, म्हणजे येथे पण 90चा अँगल होईल, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर आहे. ओ क्यूची लेंथ किती असेल, क्यू हा सेंटर पॉईंट आहे या रेडियसचा. बरोबर आहे. म्हणजे ओ क्यू ही लेंथ किती असणार आहे, R/2 असेल, रेडियसचे हाफ आहे. टोटल ओ पी लेंथ रेडियस आहे, म्हणजे क्यू हा सेंटर पॉईंट असल्यामुळे ओ पीचा क्यू हा मिड पॉईंट आहे, म्हणजे ही लेंथ किती असेल, रेडियसचे हाफ असेल. रेडियसचे हाफ ही लेंथ आहे. ओ आर म्हणजे रेडियस आहे. टोटल आर एस 12 आहे. येथे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे सर्कलच्या सेंटरमधून या कॉर्डवर आपण परपेंडिक्युलर काढला तर कॉर्डला बायसेट करतो, म्हणजे ही लेंथ 12 असल्यामुळे ही 6 असेल, ही 6 असेल. बरोबर आहे. म्हणजे ही लेंथ 6 आहे, ही R/2 आहे, ही R आहे. पायथागोरस थेरमनुसार आपल्याला रेडियस फाइंड आउट करता येईल. सोडूया. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. सोल्युशन ड्रॉ ओ आर, ती रेडियस आहे. बरोबर आहे. ड्रॉ ओ आर. येथे आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची आहे. या सर्कलची रेडियस किती असेल. सपोज लेट आर, मी आर असं काढलेलं आहे, कुणी आर असंही काढतात, मला असं काढायची सवय आहे. लेट आर बी दी रेडियस ऑफ सर्कल. समजा आर ही रेडियस आहे सर्कलची, आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे. ओ आर ही पण रेडियस आहे आणि ओ पी ही पण रेडियस आहे. बरोबर आहे. देअरफॉर ओ आर इक्वल टू ओ पी इक्वल टू आर. आपल्याला क्यू हा मिड पॉईंट दिलेला आहे या ओ पीचा. बरोबर आहे. क्यू इज मिड पॉईंट ऑफ ओ पी, त्यामुळे ओ क्यूची लेंथ किती असणार आहे, ओ क्यू इक्वल टू हाफ ओ पी. बरोबर आहे.
परंतु ओ पी म्हणजे काय आहे, रेडियस आहे, बरोबर आहे. म्हणजे ओ क्यूची लेंथ आपण अशी लिहू शकतो, ओ क्यू इक्वल टू हाफ इंटू रेडियस, रेडियसचे हाफ, बरोबर आहे. हाफ इंटू आर ही झाली ओ क्यूची लेंथ, बरोबर आहे. ओ क्यूची लेंथ माहिती झाली आता, रेडियसचे हाफ आहे कारण हा मिड पॉईंट आहे. पहा आता लाईन यल इज अ टँजंट, लाईन यल इज अ टँजंट अँड ओ पी इज रेडियस. पहा ही टँजंट आहे आणि ही रेडियस आहे, म्हणजे इथे 90चा अँगल होतो, बरोबर आहे. बट आपल्याला आर एस पॅरलल लाईन यल दिलेला आहे, बट आर एस पॅरलल लाईन यल म्हणजे काय, ओ क्यू परपेंडिक्युलर आहे आर एसला, देअरफॉर ओ क्यू हा सेगमेंट परपेंडिक्युलर आहे कॉड आर एसला, बरोबर आहे. म्हणजे इथे 90चा अँगल आहे, बरोबर आहे. देअरफॉर हा 90चा अँगल असल्यामुळे या सेंटरमधून या कॉडवर आपण परपेंडिक्युलर टाकला तर तो कॉडला बायसेट करतो, बरोबर आहे. म्हणजे आर क्यूची लेंथ किती असेल, देअरफॉर आर क्यू इक्वल टू हाफ असणार आहे आर एसच्या, हा आपला थेरम आहे, हाफ इंटू आर एस. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू दी कॉड बायसेक्ट दी कॉड, हे रिझन लिहिणं आवश्यक आहे. त्यामुळे आर एसची लेंथ 12 असल्यामुळे ही आर क्यूची लेंथ 6 मिळाली, बरोबर आहे. देअरफॉर आर क्यू इक्वल टू आर एसची लेंथ 12 आहे, म्हणजे 12चे हाफ म्हणजे 6, आर क्यूची लेंथ मिळाली 6. आर क्यूची लेंथ काढली आपण, ही 6 आहे, बरोबर आहे. आता आपल्याला ओ आरची लेंथ काढता येईल, कारण हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ही लेंथ आर अपॉन 2 आहे, ही आर आहे, ही 6 आहे. इन ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ओ क्यू आर, इन ट्रायंगल ओ क्यू आर, येथे हायपोटेनस ओ आर आहे, ओ आर स्क्वेअर इक्वल टू आर क्यू स्क्वेअर प्लस ओ क्यू स्क्वेअर. रिझन रिझन काय येणार आहे, पायथागोरस थेरम. व्हॅल्यू पुट करू. ओ आर ही रेडियस आहे, देअरफॉर आर स्क्वेअर, आर क्यू 6 आहे, म्हणजे 6 स्क्वेअर, आत्ताच काढलेली आहे 6, आर क्यूची व्हॅल्यू आत्ताच काढली, 6 आहे, 6 स्क्वेअर. आणि ओ क्यू रेडियसचे हाफ आहे, बरोबर आहे. ओ क्यू किती आहे, रेडियसचे हाफ आहे, म्हणजे हाफ इंटू आर, म्हणजे आर अपॉन 2 असं लिहिलं तरी चालेल, स्क्वेअर. देअरफॉर हे आर स्क्वेअर इक्वल टू हे 36 होतील. ब्रॅकेटला स्क्वेअर असल्यामुळे आर स्क्वेअर होईल आणि या 2चा पण स्क्वेअर 4 होईल, बरोबर आहे. देअरफॉर हे आर स्क्वेअर, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, 36 इंटू 4 म्हणजे काय होईल, 144, आणि प्लस 1 इंटू आर स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर, आणि अपॉन 4 इंटू 1 म्हणजे 4, याप्रमाणे. तर आता काय करू, हे 4 या साईडला पास करू, म्हणजे 4 आर स्क्वेअर होतील, आणि या साईडला काय राहील, 144 प्लस आर स्क्वेअर. हे आर स्क्वेअर या साईडला पास करू, म्हणजे मायनसमध्ये येतील, 4 आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर आणि इक्वल टू 144. हे सबट्रॅक्शन 3 आर स्क्वेअर होईल. 4 आर स्क्वेअरमधून 1 आर स्क्वेअर गेला, 3 आर स्क्वेअर राहतील आणि इक्वल टू 144. आर स्क्वेअरची व्हॅल्यू काढू आपण, तर हे 3 या साईडला येतील, 144ला 3ने डिवाईड करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे आर स्क्वेअर 3 चौक 12, इथे 2 राहतील, 48. आपल्याला स्क्वेअर रूट पाहिजे, म्हणजे आर इक्वल टू रूट 48. याला आपल्याला असं लिहिता येईल, 48ला 16 इंटू 3 असं लिहिता येते, बरोबर आहे. देअरफॉर आर इक्वल टू 16चं स्क्वेअर रूट काय होईल, 4 होईल, म्हणजे 16 स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर 4 होतील,
आणि √3 ॲज इट इज रूटमध्येच राहतील. युनिट रेडियस, देअरफोर radius of given circle is 4√3 unit. पहा मित्रांनो, हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यामध्ये पुन्हा हे पेज ॲड करा. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.